हाय हॅलो नमस्कार. आणि आज आहे पाडवा, तर मिस्टरांसाठी मी छान उटणं तयार करणार आहे. कारण मामा आले पण मला आठवण नाही राहिली की उटणं वगैरे मागवून घेऊ. आणि इकडं मिळतं की नाही मिळत मला नाही माहिती, कारण मी काही पाहिलं नाही. आणि आईसुद्धा जात असते पण यावेळेस आई पण काही गेली नाही आणि बहीणसुद्धा काही गेली नाही आहे. चला मग आता आपण उटणं तयार करून घेऊ. छान मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, कस्तुरी हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी लिंबाचा रससुद्धा टाकणार आहे. कारण मळ वगैरे निघून जात असतो. आणि मी आवाज का म्यूट करत असते, कारण कोणी पण मधामध्ये बोलत असतं, टी व्ही चालू आहे, पंख्याचा आवाज येत आहे आणि आतासुद्धा कोणी पण आवाज करत आहे. चंदन पावडरसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि दूध गरम केलेलं आहे, छान मलईसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. खूप छान मी उटणं तयार केलेलं आहे घरच्या घरी. गुलाबजलसुद्धा मी टाकलेलं आहे सुगंध येण्यासाठी. खूप छान एकदम सुगंध येत आहे. नंतर मी मिस्टरांसाठी कॉफी वगैरे ठेवली. त्यांना कॉफी खूप आवडते. मग त्यांना म्हटलं तुम्हीसुद्धा आता उटणं वगैरे लावून घ्या. तेल वगैरे लावून दिलं, उटणं वगैरे लावलं. त्यांना हसू आलं मी दाखवत होती म्हणून. आणि नंतर मग ते एकदम छान फ्रेश वगैरे झाले. आणि आज आहे पाडवा, म्हणजे इकडं गुजरातमध्ये नवीन वर्ष मानलं जात असतं. आपण गुढीपाडव्याला करतो. आणि बहिणीच्या घरीसुद्धा आम्ही जाणार आहे, कारण तिकडे खूप छान देवीचं मंदिर आहे माताजींचं. तिथं दरवर्षीनं खूप मोठा भंडारा होत असतो, महाप्रसाद असतो. आम्ही आता मंदिरामध्ये जाऊ. साईबाबांचंसुद्धा आम्ही दर्शन घेणार आहे. आमच्या घराजवळच आहे आणि सुमित नाही आहे, त्याच्यामुळे थोडंफार काही करमत नाही आहे. मी मिस्टरांनासुद्धा ओवाळून घेतलेलं आहे, पण मी ते दाखवलेलं नाही आहे, कारण मग ते बोले नको. म्हटलं ठीक आहे. आणि आईसुद्धा तयार झालेली आहे. चला मग आता आम्ही मंदिरात जातो. नंतर बहिणीकडे सुद्धा गेलो आणि तिथं आम्ही छान मस्त जेवण वगैरे केलं. बहिणीचे सासू, आई, मिस्टर. मी थोडंफारच दाखवलेलं आहे, पूर्ण नाही दाखवलेलं आहे. आणि जेवण खूप छान होतं. आणि जेवणामध्ये बघा, वरण भात, पापड, शिरा, खूपच छान जेवण असतं बरं का. आम्ही नंतर मग आराम वगैरे केला बहिणीच्या घरी. थोडा वेळ छान 1-1.5 तास आराम केला. मिस्टरांना म्हटलं चला आता आपण घरी जाऊ. घरी गेल्यावर चहा वगैरे घेतला आणि पुन्हा आम्ही गावामध्ये माझी बहीण राहत असते सिटीमध्ये, आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्याकडे पण आम्हाला बोलवलं होतं खूप दिवसांपासून, पण वेळ मिळत नाही म्हणून म्हटलं आता सुट्टी आहे म्हणून आम्ही तिथं गेलो. नंतर आम्ही तिथं गेलो, जेवण वगैरे केलं, काही गप्पा गोष्टी केल्या आणि नंतर आम्ही मग घरी आलो. बाय.